घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी, सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक, मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. तू उघड डोकं फिरू नको माझं, मला फक्त 5 मिनिट त्या पोरीशी बोलायचं, कळलं का? भेटता यायचं नाही असं सांगितलंय मी तिची समजूत काढणार आणि जाणार बाबा. ती आधीच घाबरलीये आणि असा राक्षस समोर उभा बघितला ना तर जीव देईल. मला जबरदस्ती करायला लावू नको. कर बरं जबरदस्ती. तुला ताकद दाखवतो. हॅलो. राम राम सरपंच, अभिनंदन. अनंतराव देसाई बोलतोय. कशाबद्दल? कशाबद्दल अभिनंदन? एक म्हणजे तुम्ही आमच्या बंधुराजांची साथ सोडली, दुसरं म्हणजे तुम्ही आजोबा होणार आहेत म्हणे. आपण हे तुम्हाला कसं कळलं? ते सोडून द्या हो, आम्हाला कळत असते. आम्ही जरी गावाबाहेर असलो तरी आमचा एक उपग्रह कोलेवाडीवर आम्ही सोडून ठेवला आहे. त्यामुळं गावात जे काय घडतं त्याचा सगळा लाईव्ह टेलिकास्ट बातम्या आमच्याकडे असतात. बरं, फोन कशासाठी केलाय? नाही, मी तुमच्याशी बोलतोय हे जर कोणाला कळलं तर संजयचा खून मीच केलाय असं गावात पसरायला वेळ लागायचा नाही. बर, म्हणजे नुसतं आमच्याशी बोललात तर असं पसरण का? म्हणजे त्याचा खून करायला आम्ही तुम्हाला भाग पाडलं असा याचा अर्थ होतो की नाही? बरोबर आहे ना? नाही 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 नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. नाही, तुम्हाला जसं कसं म्हणायचं होतं ते तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जबाब देताना म्हणलेला आहात ना. तो जो तुमचा गैरसमज झालाय तो म्हणजे जरा दूर करावा, त्यासाठी भेटावं. बर, कधी आणि कुठं भेटू? ते गाव देवीच्या मंदिराच्या मागे झाडी बघा, उद्या 2:30ला तिथं उभं राहा. आमचे माणसं येतात तुम्हाला पालखीत घालून घेऊन येतात नीट. ठीक आहे. बघ, तू कितीही टाळाटाळ केलीस तरी तुला इथून मुंबईला जावंच लागेल. का? कारण विश्वासनं तसं सांगितलंय म्हणून. ते बरे काही ना काही सांगत असतात तुम्हाला, म्हणजे इथे जरी नसले ते तरी इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची त्यांना तिथे बसल्या माहिती मिळते. मलाही त्याचं आश्चर्यच वाटतं. आता बघ, शारदा वसुधा देसाईंना भेटून आली, हे तुला ठाऊक होतं? नाही. बर, मलाही ठाऊक नाही. आता तू आणि मी इथंच आहोत गावात. विश्वासनं जेव्हा फोन करून मला विचारलं ना,
तेव्हा मला धक्काच बसतो. रोजंदारीने कामं करणारी माणसं काही कमी नाहीत ना. पैसे मिळाले की अशा बातम्या कोणी पुरवत असत. आणि अशी माणसं पाळण्याचे पप्पांना तर भलताच शौक आहे. त्यामुळे साधी माशी जरी शिंकली ना तरी ती बातमी पप्पांपर्यंत बरोबर पोहोचते. मला एवढंच म्हणायचं की गावातलं वातावरण काही चांगलं नाही. तेव्हा तू इथे राहणं बरोबर नाही असं त्याला आणि मलाही वाटतं. गावातलं वातावरण तुमच्यासाठी चांगलं नसेल, माझ्यासाठी चांगलं आहे. कारण माझं इथे कोणाशी शत्रुत्व नाही. तुम्ही नको ते उद्योग करत असता, त्यातनं धोका निर्माण होतो ते तुम्हालाही कळतं. तुम्हाला भीती वाटते, त्यामुळे तुम्ही असले सल्ले मला देताय. मी असे काय उद्योग केले की त्याची मला भीती वाटावी? ते तुम्हालाच माहिती. नाहीतर अजूनपर्यंत तुम्ही गावात कशाला राहिलाय? आधी गोड गोड बोलत होतात, तुमचं वेगळे पण दाखवत होतात, आणि आता या कारस्थानाचा तुम्ही सुद्धा भाग झालाय. पप्पांची उणीव भरून काढताय वाटत. माझा त्याला नाईलाज आहे. भावासाठी मला एवढं करावंच लागेल. हो, बघ काय ठरवलंस तू? विश्वास येईल आणि तो भयंकर संतापेल. संताप केला तर घर सोडेल, गाव नाही. भयंकर हट्टी मुलगी आहेस. कारण तुमचं एक कारस्थान माझ्या विरोधात चाललंय, आणि त्याला मोडीत काढण्यासाठी मला इथे थांबावं लागणार. हो ना? आता तुम्हाला माहित आहे की माझ्या तोंडून ऐकायचंय. मी सांगतो तुला, श्रीनिवासला तू आत्ता भेटायचं नाहीस. का? कारण देसाईंनी त्याला ऑफर दिली आहे. एकतर तू प्रोजेक्ट, आणि त्यानं प्रोजेक्टची निवड केलेली आहे. ठीक आहे, मी वाट बघायचं ठरवलं. नाही, माझी काहीच हरकत नाही, पण इथे राहून नको. मुंबईला जाऊन घरी वाट बघ प्लीज. माझा निर्णय झालाय आणि आता तो बदलणार नाहीये. आणि जर तुमच्या कारस्थानांना माझी अडचण होत असेल तर माझा नाईलाज आहे. तर मी गाव सोडणार नाही. भयंकर हट्टी मुलगी आहेस. आहेच, पण मी गाव सोडणार नाही. हे बघ, मला इथं कशासाठी आणलं? चांगला प्रश्न विचारला, मस्त एकदम. मला इथं कशासाठी आणलंय? परवा पोलीस स्टेशन मध्ये जबाब दिला ना, ते जबाब देताना जे तुम्ही बरळलात त्यासाठी इथं आणलं.
पण मी तुमच्या विरोधात काहीच बोललो नाही. चंद्रकलाबाई अनंतरावचं प्रकरण आहे. ती अनंतरावला काय बाई खोटं नाट्य बोलून बडकवणार आणि तुम्हाला अनंतरावची भीती वाटल्यामुळे तुम्ही चंद्रकलाबाईला पैसे द्यायला तयार झाला. वाक्य रचनेमध्ये आणि त्याच्या क्रमांकामध्ये पण फरक नाही बघा. साहेब, त्यानं खोदून खोदून विचारलं की तुम्ही चंद्रकलाबाईला का घाबरता. मग माझ्या तोंडून खरं काय ते गेलं. खरं काय ते गेलं इथंच तर चुकलं ना. दुनिया खऱ्याची नाही आणि तुम्ही खरं बोलून गेले. मग आता काय शिक्षा द्यायची, म्हणजे खरं बोलण्याची काय शिक्षा द्यायची मग सांगा तुम्ही. आता मी तुमच्या तावडीत आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. संजय पाटोळेला भेटायला जाता का. कशा अंधारल्या वाटा का बरं अजून तुमची तितकी वेळ आलेली नाही. नाही आम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमच्याच मूर्तीने मोर द्यावं ना. आपण काय हालतारात घ्यायला. साहेब, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी एवढी मोठी शिक्षा देताय. गाई गाई करू शांताराम. अजून शिक्षा सुनवायची. शिक्षा ऐका आधी मग बोला. आहे की नाही. तर तुमची पहिली शिक्षा ही आहे की तुमची पोरगी तिनं हे जे काय लग्नाच्या आधीच करून ठेवला ना सगळा घोटाळा, ते कसं निस्तरायचं. ते तुम्हाला कसं कळलं. त्याच सोडून द्या हो. आमच्यापासून लपून काहीच राहत नसतंय. सगळं कळतंय आम्हाला. पण तुम्हाला हवंच असेल कसं कळलं बाबा तर सांगतो. तुमच्याच पोरीचा फोन होता मदतीसाठी. नाही, अजून मी काय ते ठरवलेलं नाही तिच्याबद्दल. आम्ही कशाला आहेत, आम्ही ठरवतो ना. नाही म्हणजे तिचं ते जे मुलं पोटातलं ते पाडायचं का वाढवायचं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्ही ठरवा काय करायचं. पण कुठल्याही परिस्थितीत तिचं लग्न समीरशी लावून द्यायचं. पण तात्या कसं ऐकणार. का ऐकणार नाही. हा आणि छुपी मदत करायला आम्ही आहेत ना. पण तात्यांना सांगणार कसं. हे तुमचं तुम्ही बघावं किंवा आमचा प्रश्न. देसाईच्या घरासमोर उपोषणाला बस. काय झाला की विचार करून. शिक्षा नंबर 2, संजय पाटोळे खून प्रकरणात साक्षीदार व्हायचं. अहो पण मला काहीच माहिती नाही. वेळोवेळी तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती पुरवण्यात येईल ना. आम्ही आहोत ना. हा आणि नुसतं साक्षीदार व्हायचं नाही. दर येळाला साक्ष फिरवायची, साक्ष बदलूनच टाकायची. कुणाला काही कळलंच नाही पाहिजे. शेवटी शेवटी तर तुम्हालाच नाही कळलं पाहिजे आपण काय बोलून चाललोय ते. अवघड आहे साहेब. त्याच्यातही आमची मदत होईल. आता तिसरी आणि महत्वाची शिक्षा. पण त्याच्या आधी एक छोटस रामायण सांगावं लागेल. गोष्टीचं नाव काढलं की हू करून ऐकायला तुम्ही. काय तुम्ही फुटून वेगळं व्हायची येळ चुकवली.
हे संजय पाटोळे खून प्रकरण जे आहे ते कुणावर शेकणार आहे ह्याची काय आयडिया आहे तुम्हाला? नाही साहेब. आम्हाला आहे. नुसती आयडियाच नाही, आम्हाला ठाव आहे ते कुणावर शेकणार. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये तसा काहीच त्रास झाला नाही बघा, हे बरोबर आहे का? हो. आहे की नाही? कोण असेल याच्या माग? ते विश्वासराव देसाईंनी फोन केला होता म्हणे. करेक्ट आहे की डोकं तुम्हाला? उत्तम. त्यांनी फोन केला आणि तुम्हाला त्रास झाला नाही म्हणजे वारं कुठल्या दिशेने व्हायला लागले लक्षात आलं का? विश्वासरावची सरशी होते आणि सुधाकर देसाई वरचं हरत आलं की नाही ध्याना? म्हणजे तुम्ही एकदम योग्य पार्टी निवडली. तुम्ही काय बोलताय ते कळत नाही साहेब. नाही कळलं ना? बोलणंच तसं आहे बघा, कळतच नाही लवकर कोणाला. कळत तुम्हाला कळत. सुधाकरराव नामोहरम झाला की विश्वासराव प्रस्थापित होणार आणि विश्वासराव एकदा प्रस्थापित झाले की तुमची तर काय हो मजाच ना. काय गंमत लावली साहेब? नाही गंमत नाही, होणार आहे म्हणलं तर हे होणार आहे. कारण रामानंच रामायणामध्ये वचन दिलेलं आहे की असे माणसं पण एक ना एक दिवस राज्य करतात, त्यांना ते करू दिलं पाहिजे. पण विश्वासराव जरी राज्य करतात आला तरी तो आउटगटकेचा राजा. हा नंतर एक दिवस तो वैतागून गाव सोडून निघून जाणार. मग सगळे सूत्र आम्ही आमच्या हातात घेणार. तर सरपंच साहेब, या सत्तांतरासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही विश्वासरावच्या कळपात सामील व्हायचं, कारण त्याच्या सगळ्या खबरा आम्हाला कळल्या पाहिजे. त्यामुळं आमचा माणूस म्हणून तुम्ही तिथं राहायचं. पण हे कसं जमणार? तुमचं प्रत्येक वाक्याला हेच उत्तर आहे हो. हा? हे कसं जमणार, हे त्यांना कसं सांगू, हे अशक्य आहे. जमवायचं, कळलं का? जमवायचं. ह्याच्यातली महत्वाची अट ही आहे, एक शब्द या कानाचा त्या कानात कळला नाही. पाटोळ्याला कर्मनामाने वर देता का कंपनी? काय जमल ना? हो जमावणार. आता घाबरून जमवणार म्हणले ना तुम्ही, आता घाबरायचं नाही. माझा माणूस रम्या, रम्या व्यवस्थित सत्कार करायचा, काळजीपूर्वक जिथून आणलं होतं तिथं सोडून द्या. काही झालं नाही पाहिजे. हा कामात माणूस. अगं, नाती अशी तुटतात का? हे बघ, कधीतरी तुला या घरामध्ये यावं लागणारच होतं की नाही. परिस्थितीने लवकर आलीस एवढंच. यावं तर लागणारच होतं, पण एखाद्या शुभ कार्याच्या निमित्ताने आल्या असत्या तर. असं नको म्हणूस. कदाचित तुझं येणं शुभ ठरेल. हे आपल्या आजूबाजूला जे काय वाईट राजकारण चाललंय ना, ते कदाचित तुझ्या येण्याने संपेल. बाई, तुम्ही अगदी तशाच आहात. तुमच्या या स्वभावामुळेच घर टिकून राहिलंय.
मी तेव्हा प्रसादला टाकून जायचा निर्णय तुम्ही इकडे होतात म्हणूनच घेऊ शकले. नुसतं चांगलं असून नाही ग चालत. प्रसंगीनं कठोर होता आलं पाहिजे. ते जर मला जमलं असतं ना तर ही आजची परिस्थिती वेगळी असते. राजकारण राजकारण म्हणून एकमेकांच्या जीवावर उठली ही माणसं. कधी कधी तर मला असं वाटतं ना की देव न करू आणि काय मुलांच्या भविष्याची चिंता वाटते ग मला. त्यांना काय हा वारसा देणार आहोत का आपण? तुम्ही नका मनाला लावून घेऊ. माझ्याकडे असता प्रसाद आणि अशी वेळ आली असती तर मी कुणाला बोल लावला असता. आपलं नाणं खोटं असलं की तुम्ही कुठेही असलात ना तरी वाईटच नशिबी येणार. हे बघ, आता जुनं आहे ना ते सगळं सोडून दे बरं. आलीयस ना आता इथे तर काहीतरी निश्चित मार्ग काढूनच जा. आपण सोडायचं म्हटलं ना तरी अशा गोष्टी सुटत नाहीत. कशाला आली ती? अहो असं काय विचारताय? तिचा या घरावरती हक्क नाहीये का? इतक्या वर्षांनी आठवलं का हक्क? हक्क सांगायला नाही आलीये ती, मुलाच्या काळजीने आलीये. मुलाकडे तरी कुठे डुंकून पाहिलं इतक्या वर्षांनी?